नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक आनंदाची बातमी मी सांगण्यासाठी तुम्हाला आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये आणखीन एक नवीन सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज येणार आहे। तर त्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे। तर ऑलरेडी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे 41 कॉलेजेस आहेत आणि 23 कॉलेज हे सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत। तर लास्ट वीकमध्ये आणखीन एक गव्हर्नमेंटचं कॉलेज येणार आहे अशी आपल्याला बातमी आलेलीच असेल। तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला तर पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल्स सांगितलेलं आहे। गव्हर्नमेंटचं आणखीन एक कॉलेज येणार आहे आणि आज आणखीन एक न्यूज आलेली आहे की सेमी गव्हर्नमेंटचं आणखीन एक कॉलेज येणार आहे। तर त्याविषयी अगदी तुम्हाला डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। तर महाराष्ट्रामध्ये 150 इंटेक कॅपॅसिटी असलेलं हे सेमी गव्हर्नमेंटचं MBBS आपलं कॉलेज यावर्षीपासून चालू होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे। तर अगदी ही खूप गुड न्यूज म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो। अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता हे मी पूर्णपणे कॉलेजची बिल्डिंग आणि इथं काढलेली आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। आणि कॉलेजबद्दल डिटेल्स सांगायचं झालं तर अगदी मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते, म्हणजे लक्षात येईल। अगदी झूम करून दाखवते, लक्षात येईल तुम्हाला। पूर्णपणे हे कॉलेजचं नाव दिलेलं आहे इथं ASPLS CSMSS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल संभाजीनगर असं हे पूर्णपणे ह्या कॉलेजचा नाव सांगितलेलं आहे। आणि तिथं ॲड्रेस विथ पिन कोड पण इथे त्यांनी पूर्णपणे इथे दिलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता। पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी ॲड्रेस आणि पिन कोड पण इथे पूर्णपणे त्यांनी दिलेला आहे। हे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक असं हे पूर्णपणे दिलेलं आहे आणि त्यामध्ये ऑफिशियली वेबसाईट पण त्यांनी दिलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याविषयी डिटेल्स आणखीन माहिती हवी पाहिजे असेल तर तुम्ही अगदी या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही अगदी डिटेल्स पाहू शकता। आणि त्यानंतर प्रिन्सिपल, डीन, डायरेक्टरचे पण इथे त्यांनी नाव दिलेलं आहे पूर्णपणे। आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर पण इथे त्यांनी स्क्रीनवरती दिलेला आहे, ईमेल ID पण दिलेला आहे। आणि हे पूर्णपणे हॉस्पिटल अटॅच असलेलं हे हॉस्पिटल त्यांनी इथं सांगितलेलं आहे। आणि पुढे त्यांनी इथं सांगितलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता, द डेट अँड इयर ऑफ रजिस्ट्रेशन्स ऑफ द हॉस्पिटल 2023 मध्ये त्या कॉलेजला मान्यता मिळालेली आहे, असं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं सांगत आहेत। आणि त्या हॉस्पिटलची बेडची संख्या आहे 605। एवढ्या ह्या बेडच्या संख्येने ते हॉस्पिटल एवढं मोठं भव्य उभारणार आहे। आणि नंबर ऑफ बेड फॉर इमर्जन्सी इथं त्यांनी दिलेलं आहे 33 बेडचं कॅज्युअल्टी डिपार्टमेंट त्यांनी दिलेलं आहे आणि 40 बेडचं हे ICU दिलेलं आहे। आणि त्यानंतर अगदी डेट ऑफ फर्स्ट लेटर ऑफ परमिशन ऑफ MBBS नंबर ऑफ सीट्स ते प्रोसेसमध्ये आहे असं ते सांगत आहेत। आणि स्टेटस ऑफ रेकग्नायझेशन हे पण प्रोसेसमध्ये आहे असं सांगत आहेत। आणि नंबर ऑफ MBBS जवळजवळ 150 सीटनी, म्हणजेच इंटेक त्याचा 150 असणार आहे MBBSचा। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप अगदी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी म्हणायला हरकत नाही। तर अगदी हे येणाऱ्या हा 2025 मध्ये हे कॉलेज नक्कीच येणार आहे। तर सेमी गव्हर्नमेंटचं एक कॉलेजची आपल्याविषयी आज न्यूज कळालीच आहे। आणि लास्ट वीकमध्ये अगदी एक गव्हर्नमेंट कॉलेज येणार आहे त्याची पण अगदी तुम्हाला न्यूज कळालीच असेल। तर असेच वरचीवर जर तुम्हाला गुड न्यूज पाहायचे असतील प्रत्येक येणाऱ्या काळामध्ये, काही आणखीन बरेचसे असे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस येणार आहेत नव्याने, तर तुम्हाला असे वरचीवर जर नवीन अपडेट्स पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता। मी माझा व्हॉट्सअप नंबर ग्रुप अगदी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता। ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।